नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4थीच्या गणित विषयामधलं स्थानिक किंमत हा भाग अभ्यासणार आहे. ठीक आहे, स्थानिक किंमत. तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित रूप, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी संख्या अभ्यासलेली आहे. आज आपण स्थानिक किंमत काय असते संख्येची त्याचा अभ्यास करूया. ठीक आहे. तर ताई, ध्रुव, प्रियंका असे 3 जण फ्रेंड आहेत आणि यांच्यामध्ये चर्चा चालली की एखाद्या संख्यामधले मोठी जी संख्या असते 4 अंकी 5 अंकी त्यांच्यातल्या प्रत्येक संख्येची काय किंमत असते ते लिहायचं आपल्याला. ठीक आहे. तर ताई काय म्हणते, आज आपण एक खेळ खेळूया. मी एक संख्या सांगेन, त्या संख्येचे विस्तारित रूप सांगायचं आहे. ठीक आहे. सोपी संख्या दिलेली आहे 55,555. तर याचं विस्तारित रूप बरोबर आहे असं लिहिलेलं आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे 50,000, 5,000, 500, 50 आणि 5. तर प्रियंका काय म्हणते, संख्येत सर्व स्थानात 5 हाच अंक आहे. म्हणजे तुम्ही जर याच्यात बघितलं प्रत्येक ठिकाणी 5च अंक आहे, पण प्रत्येकाची किंमत मात्र वेगळी आहे. असं का झालं असेल? तर बघा, अंकाची जागा किंवा स्थान त्या अंकाची स्थानिक किंमत ठरवते. म्हणजे 37,842 या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपल्याला सांगायची. कशी केलेली आहे बघा, आधी याचं विस्तारित रूप लिहिलेलं आहे. 3 म्हणजे 3 दशहजार, म्हणजे ते आपण असं कसं लिहिले 30,000. 7,000 म्हणजे ते 7 वर 3 शून्य. 8 शतक म्हणजे 8 वर 2 शून्य. 4 दशक म्हणजे 4 वरती 1 शून्य आणि 2 एकक म्हणजे सिंगल 2. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये याची किंमत किती झालेली आहे 30,000, याची किंमत किती झालेली आहे 7,000, याची किंमत किती झाली आहे 800, याची किंमत 40 आणि याची किंमत 2. आलं लक्षात? तर अशी प्रत्येक स्थानाची वेगवेगळी किंमत असते. पुढे जाऊया. याच्यावरती स्वाध्याय दिलेले आहेत आणि ह्याच्यामधनं आपल्याला ओळखायचं आहे की त्याची स्थानिक किंमत काय आहे. खाली दिलेल्या अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहायची. ठीक आहे. तर 9 आहे, तर ह्या 9ची स्थानिक किंमत काय असणार आहे 90. इथं 2 आहे 1 नंबरला, म्हणजे पुढं हे हजार स्थानी आहे म्हणून ह्याची किंमत आहे 2000. इथं 0 आहे, एकक स्थानी 0 आहे. 0चा अर्थ काही नाही. ठीक आहे, काही किंमत नाही त्याची. 8 नंतर 2 आहेत, म्हणजे ही 8 शतक स्थानी आहे म्हणून ह्याची किंमत होते 800. 3, 7, 49. ठीक आहे. तर ह्याची किंमत काढायला सांगितले, तर ह्याची किंमत हे एकक स्थानी आहे तर ह्याची किंमत फक्त 9 होते. हे कुठल्या स्थानी आहे, हे हजाराच्या स्थानी आहे म्हणजे ह्याची किंमत होते 7,000. हे शतक स्थानी आहे, याची किंमत होते 700. हे दशहजार स्थानी आहे, याची किंमत होते 50,000. ठीक आहे. हे हजार स्थानी आहे पण ह्याची किंमत 0 आहे, म्हणजे 1000 दिलेलं नाहीये म्हणून हे 0. ठीक आहे. घडीपट्टीच्या साहाय्याने विस्तारित रूप दिले, म्हणजे एक घडीपट्टी तुम्हाला बनवायला सांगितलेली, एक पानाची पट्टी बनवू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये अशा पद्धतीत लिहू शकता आणि त्याची किंमत सांगितलेली 2000, 7000, 800, 50, 9. ठीक आहे. तर हे जेव्हा तुम्ही एकमेकावरती असं दुमडचाल त्यावेळी हे अशा पद्धतीत दिसेल 27,859. ठीक आहे. तर अशा पद्धतीत हे स्थानिक किंमत आपल्याला कळते. ठीक आहे. तर यामध्ये एवढंच पाहूया आपण. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया संख्या चिन्हाचे वेगवेगळे अर्थ. ठीक आहे. थांबूया आपण. धन्यवाद.